महाज्योती बार्टी आणि सारथीच्या PhDच्या फेलोशिपचा आज पेपर होता नागपूरच्या कमला नेहरू महाविद्यालयामध्ये। परंतु पेपरचे गठ्ठे फुटलेले आहे असं म्हणत या सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षेवर बहिष्कार घातलेला आहे। या ठिकाणी या लोकांची गर्दी आपण बघू शकतो। हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी बाहेर येऊन बसलेले आहेत आणि घोषणाबाजी करतायत। काही विद्यार्थी माझ्यासोबत आहेत, त्यांना विचारूया। मिळालीच पाहिजे। काय झालं परीक्षेत, काय झालं? नमस्कार सर, मी या ठिकाणी सारथीची परीक्षा देण्याकरिता आलेलो होतो। तर हॉलमध्ये गेल्याच्या नंतर की जे क्वेश्चन पेपरमध्ये ABCD जे क्वेश्चन सिक्वेन्स असतो त्या सिक्वेन्समध्ये A आणि B हा जो सिक्वेन्स आहे हा सील पॅक होता आणि C आणि D हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स त्या ठिकाणी सील पॅक नव्हता। आणि त्याचबरोबर ते जे सिक्वेन्स आहे ते जे दोन पेपर आहेत हे दोन पेपर प्युअर झेरॉक्स कॉपी होते सर, त्या ठिकाणी झेरॉक्स केलेली होती। त्यानंतर त्या पेपरला जो काही सिक्वेन्स दिलेला असतो तो सिक्वेन्सनुसार तो पेपर आलेला नव्हता। त्याचबरोबर सर या ठिकाणी हे जे सरकार आहे हे सरकार आमचं निव्वळ म्हणजे विद्यार्थ्यांची घासघूस करत आहे। बहिष्कार का घातलाय मग? बहिष्कार याच्यामुळे घातलेला आहे सर की या ठिकाणी पेपर जो आहे C आणि D सिक्वेन्स हा सील पॅक आलेला नव्हता आणि त्याचबरोबर हा पेपर या ठिकाणी झेरॉक्स कॉपी म्हणून त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केला। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आजचा पेपर जो आहे या पेपरवरती बहिष्कार टाकत आहेत। सर सगळं फेलोशिप मिळालीच पाहिजे। मागणी काय आहे तुमची? मागणी आमची सध्या मागणी ही आहे की यानंतर आमची एक्झाम घ्यायची नाही आणि आम्हाला सारथी, बार्टी आणि महाज्योती या तिन्ही संस्थांना त्यांनी सरसकट फेलोशिप दिलीच पाहिजे। सरसकट फेलोशिप द्या या मागणीसाठी हे विद्यार्थी आग्रही आहेत। पेपरचे गठ्ठे फुटले होते असा आरोप या सगळ्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।